आपले फुलके आता तयार झालेले आहेत. किती मऊसूत झालेले आहेत तो पहा. आता मला मी तोडून पण दाखवते. याला गरम गरम तूप किंवा चटणी भाजी बरोबर तर खूपच छान. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बिलकुल तेल तूप न वापरता, पिठाची उकड न घेता ज्वारीचे फुलके बनवणार आहोत. हे त्यासाठी मी 1 कप जेवढं ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घेते. हे मी पाणी घेतलंय, चांगलं खळखळ उकळलेलं पाणी आहे हे गरम. जेवढं आपण ज्वारीचे पीठ घेतलंय त्याच्या पाऊण पट पाणी घ्यायचं. म्हणजे 1 कप मी ज्वारीचे पीठ घेतलं होतं तर त्याचा पाऊण कप हे मी पाणी घेणार आहे. आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया. पाणी गरम आहे, चांगलं उकळलेलं. चमच्याने मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झालेलं आहे. हे एक 7-8 मिनिटासाठी मी असं काही झाकून ठेवून देणार आहे. त्याच्यावर मी आता झाकण ठेवते. एक 7-8 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहूया. हे बघा पाण्याची वाफ कशी झाकणावरती आलेली आहे. आता हे पीठ ह्याच्यामध्ये ओतून घेते. हे पीठ मळायला बरं पडेल. आता आपण पीठ मळून घेऊया. आपल्याला पाण्याचा अंदाज आणि आपलं पीठ बरोबर अगदी झालेलं आहे, म्हणून आपल्याला अगदी पाण्याची गरज लागली नाही. आता हे चांगलं असं मळून घेते. आता मी रोज जेवणाला म्हणजे गव्हाच्या पिठाचे फुलके खाऊन खाऊन कंटाळा पण येतो, तर कधीतरी असे वेगवेगळे ज्वारीचे फुलके. तर पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे. अगदी मऊसूत पीठ मळून झालेलं आहे बघा. आता आपण याचे फुलके बनवून घेऊया. मी तुम्हाला दाखवते पीठ किती छान मळलं आहे ते बघा. पिठाला अजिबात अशी बाहेर अशी तडा जाते बाजूने, ती अजिबात गेली नाही. म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण बरोबर होतं. पीठही चांगलं मळलं गेलेलं आहे. आता आपण त्याचे फुलके करूया. फुलकं लाटून घेऊया. ज्वारीच्या पिठामध्ये मी असं लाटून घेते. फुलका आता लाटून झालेलं आहे. आता आपण शेकून घेऊया. आमच्याकडे ना छोटे फुलके छोटे छोटे बनवतात, म्हणून मी आज छोटा बनवलेला आहे. शेकून घेऊया. आता आपण उलटा करूया. फुल आपला फुलका. दाबते तरी किती फुटतोय तो पहा. आता आम्ही काढून घेते. आपले फुलके आता तयार झालेले आहेत. किती मऊसूत झालेले आहे तो पहा. मला मी तोडून पण दाखवते. याला गरम गरम तूप किंवा चटणी भाजी बरोबर तर खूपच छान. तुम्हाला ही झटपट बनणारी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. जय श्री कृष्ण.